नमस्कार मैत्रिणींनो, पाहुयात पुढील भाग. ठरल्याप्रमाणे दोन्ही घरचे 3 दिवस आधी हॉटेलला आले होते. पहिल्या दिवशी संगीत होणार होते. त्यासाठी डान्स प्रॅक्टिस चालू होती. प्रणाली, ऐश्वर्या, सोनाली आणि अंकिता डान्स प्रॅक्टिस करत असतात आणि पूजा बसून बघत असते. तर दुसरीकडे करण, इरा आणि राज कोरिओग्राफरशी स्टेपबद्दल बोलत होते. लांबूनच एक मुलगा येत असतो. ब्रो म्हणतच करण, राज आणि इरा जाऊन त्याला मिठी मारतात. इकडे बाकी सगळे डान्स प्रॅक्टिस करत होते. किती उशीर ब्रो? इरा. मग काय तर डान्स प्रॅक्टिस कधी करणार? करण. हे थांबा, आधी मला कपडे तर बदलून येऊ द्या, मग लगेच चालू करू प्रॅक्टिस. विहान. तू ट्रेकिंग करून इकडेच आलास? राज त्याचे कपडे बघत. टी शर्ट, जॉगर, गळ्यात कसले तरी लॉकेट आणि थोडे केस वाढलेले, थोडं कमी. कार्तिक, आर्यन दिसत असतात. स्वीट अँड हँडसम. हो, आधी मी चेंज करतो, मग तुम्हाला जॉईन होतो, म्हणत विहान रूममध्ये जातो. बाकी सगळे डान्स प्रॅक्टिस चालू करतात. तो थोड्या वेळात कपडे बदलून येतो. लॉबीमध्ये सनी दिसतो, तसं तो पटकन जाऊन मिठी मारतो. भाई, अरे हो, थांब, म्हणत सनी जॉनला बोलून जायला लावतो. आय एम हॅपी फॉर यू भाई, म्हणत परत मिठी मारतो. सनी फक्त शांत स्मितहास्य करतो. भाई, वहिनी कुठे? मला भेटायचं आहे. विहान. इराला माहीत असेल, नाहीतर डान्स प्रॅक्टिस करत असेल. सनी. वा भाई, तू ना? पण चल बघू वहिनी कसं डान्स करते. थोडी तू पण हेल्प करशील ना? विहान डोळे मिचकावत. असं म्हणतच सनीला ओढतच डान्स प्रॅक्टिस हॉलला घेऊन जातो. करण, राज, इरा डान्स प्रॅक्टिस चालू असते. इकडे ऐश्वर्या, अंकिता, प्रणाली आणि पूजा बसलेल्या असतात आणि सोनाली मध्ये उभं राहून डान्स स्टेप सांगत असते आणि तिला बघून खाली बसूनच रुमाल हातात धरून डान्स करत असतात. शेवटी न राहून पूजा आणि ऐश्वर्या शिट्ट्या वाजवतात. त्यांचा खूप गोंधळ चालू असतो. कोणाचंच लक्ष नसतं, पण लांबून सनी आणि विहान बघत असतात. सनी रागाने पुढे होतो. विहान. भाई, वहिनी फुल एन्जॉय करते, म्हणत सोबतच पुढे येता. इरा स्टेजवरूनच ओरडते, दादा वर ये. विहान. थांब म्हणून हात करतो. भाई, ओळख तर करून दे. विहान. तेवढ्यात इरा खाली येते. पूजाचा हात धरून समोर आणते. हा विहान ब्रो, आमच्या आत्याचा मुलगा. आणि पूजा वहिनी. इरा. हाय म्हणतच हग करायला पुढे जातो आणि पूजा इकडे तिकडे बघतच मागे सरकते आणि लांबूनच हाय करते. तो वळून सनीकडे बघतो. सनी इशाऱ्यात नको म्हणतो. बरं, चला प्रॅक्टिस करू, म्हणत विहान इराला घेऊन प्रॅक्टिसला जातो. इकडे सनी रागाने पूजाकडे बघत असतो आणि ती स्टेजवर डान्स बघत असते. काय चालू होतं तुमचं? सनी रागात. ती त्याच्याकडे बघते आणि नंतर खाली बघते. काही नाही, हळूच म्हणते. तरीही तो काहीच बोलत नाही, म्हणून ती घाबरत डोळे मिचमिचे करून वर बघते आणि तो रागाने बघत असतो. तमाशाला बसलाय का इथे? कळत नाही का कुठे काय करता? किती गोंधळ घालताय आणि काय शिट्ट्या काय वाजवत बसलाय? सनी. सॉरी. एवढं शब्द तिच्या तोंडून बाहेर पडतात. विहान परत खाली येत. भाई, तू पण कर ना प्रॅक्टिस. मला काम आहेत, तुम्ही करा. सनी निघून जाते. दादाला गरज नाही प्रॅक्टिसची, कोणतंही गाणं लावा, तो छानच करतो. इरा. पूजा पण रागात लगेच निघून जाते आणि रूममध्ये जाऊन झोपते. सगळे प्रॅक्टिस करत असतात. सोनाली मागे थांबलेली असते. ती दिसत नसते, म्हणून विहान. ए छोटी, पुढे ये तू. सोनालीकडे हात दाखवत. मी छोटी नाही, चिडतच सोनाली. बरं, पुढे ये तू, दिसत नाही मागे, हसतच म्हणतो. आला आणि पुढे येते. शेवटचे स्टेप विहान शिकवतो. सगळ्यांना संध्याकाळी संगीतसाठी सगळे रेडी होत असतात. एकाच रूममध्ये अंकिता, सोनाली, ऐश्वर्या आणि प्रणाली सगळे एकमेकांना मेकअपला मदत करत असतात. तर पूजा तिच्या रूममध्ये असते. तिला मेकअप आर्टिस्ट तयार करत असतात. अबोली लेहंगा, त्यावर मॅचिंग ज्वेलरी आणि छान असे थोडे खाली केसांना कुरळे केलेले असतात. मेकअपमध्ये ती अजून छान दिसत होती. तेवढ्यात मम्मी आणि ताई येतात. खरंच किती सुंदर दिसतेस, नजर नको लागायला, म्हणत मम्मी कानामागे टिळा लावते. मम्मीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. रडू नको ना मम्मी. ताई सांग ना गं. पूजा. हो मम्मी, नको रडू. नकोस तिच्यासाठी, आपल्यासाठी रडते का कधी ती, म्हणतच लहान बहीण आत येते. पिंकी. हो का? रडून दाखव का, हसतच. पूजा. नको बाई, नाहीतर मला या दोघींना सोडणार आहे का? रडवलं हिला म्हणून पिंकी हसतच. बरं जा, आवर, माझी बहीण वाटली पाहिजे, नाहीतर लोक काय म्हणतील. कुठून उचलून आणलं हिला? चिडवत पूजा पिंकीला बोलते. मम्मी सांग हिला, थांब, मी जिजूंनाच सांगते, म्हणतच पिंकी बाहेर जाते. प्रणाली तेवढ्यात आत येत. हिला काय झालं? काय नाही, तू थांब, हिच्यासोबत आम्हीच जातो खाली, म्हणून मम्मी ताईला घेऊन खाली जाते. पूजे, कसं वाटतंय? प्रणाली. काहीच वाटत नाही. आऊट करून फोटो काढत. पूजा. शी, किती हटलेस ग तू. प्रणाली. मग काय सांगू, कसं वाटायला, अनुभव तर आला पाहिजे. पूजा. ते पण आहेच. प्रणाली.
चल फोटो काढू पूजा म्हणतच दोघी फोटो काढायला लागतात. थोड्या वेळात सगळे खाली येतात. पूजा आणि सनी फर्स्ट लाईनला बसतात आणि बाकीचे मागे. एवढा वेळ पूजा शेजारी येऊन बसलेली असते, पण एकदा पण सनी तिच्याकडे वळून बघत नाही. तिला लाज वाटत असते म्हणून ती पण बघत नाही. पण डोळ्याच्या कोपऱ्यातून बघते तर सनी आज खूपच सुंदर दिसत होता. अगदी ते म्हणतात ना, राजबिंडा देखना तरुण प्रोग्राम चालू होतो. पहिला डान्स विहान करण राज करतात. शेवटी सनीला उचलून नेतात आणि सगळे डान्स करायला लागतात. आज पहिल्यांदा पूजा सनीला एन्जॉय करताना बघत होती. किती छान करतो हा डान्स, पूजा मनातच म्हणते. शेवटी पूजाच्या फ्रेंड्स प्रणाली, ऐश्वर्या, सोनाली आणि अंकिता एका साईडला स्क्रीनवर त्यांचे शाळेपासूनचे फोटोचा व्हिडिओ चालत असतो. व्हिडिओ आणि त्याचा डान्स बघता बघता पूजाच्या डोळ्यात पाणी येते. शेवटी त्या तिला घेऊन गेल्या, पण तिला डान्स येत नाही माहिती होतं, म्हणून फक्त मध्ये उभं करून तर सगळ्यांनी गोल करून डान्स केला. सगळ्या शाळेपासून एकत्र आहेत. खूप जीव आहे एकमेकींवर. एकमेकींशिवाय करमत नाही यांना, मम्मी आईला सांगत असते. आणि सनी हे ऐकत असतो. खरंच छान आहे यांची फ्रेंडशिप. मुली असून पण एवढे वर्ष एकत्रच, ग्रेट आहेत मनातच म्हणतो. तेवढ्यात पूजा शेजारी येऊन बसते. आता शेवटी विहान सनीजवळ येतो. भाई एक डान्स वहिनीसाठी असं म्हटल्यावर सनीला राग येतो. नाही, मला नाही येत, मी प्रॅक्टिस पण नाही केली, म्हणून सनी टाळत असतो. ए सन्या, डान्स चॅम्पियन जा कर म्हणून मित्र स्टेजवर पाठवतात. गाणं लागतं. प्यार की ये कहाणी सुनो, एक लड़का था एक लड़की थी, होती क्या है जवानी सुनो, एक लड़का था एक लड़की थी, वो भी एक दौर था वक्त ही और था, जब वो थे अजनबी दोनों तनों से थे, पर वो कहते किसे बात जो दिल में थी, प्यार की ये कहानी फ्रॉम हनीमून ट्रॅव्हल्स. अर्थ. गाणं झाल्यावर इरा, राज आणि करण फोर्स करतच पूजाला स्टेजवर घेऊन बाकीचे गाणं सनी पूजाच्या अवतीभोवती डान्स करतात. शेवटी पूजाचा हात मागे मागतो डान्स करताना. आधी पूजा ब्लॅक होते आणि लगेच हात देते. सनी आता तिला गोल गोल फिरवत असतो ॲग्रेसिव्हली. हे फक्त पूजाला जाणवत असतं. शेवटी पूजाला गरगरल्यासारखं होतं. ती अंग सोडून देते आणि सनी तिला पकडतो. सगळ्यांना वाटतं ही लास्ट स्टेप आहे. पूजाचे डोळे मिटलेले असतात. सनी तिच्या चेहऱ्याकडे निरखून बघत असतो. ती हळूहळू डोळे उघडते तर सनीने तिला धरलेले असते. त्याचा चेहरा शांत ठेवलेला असतो, पण रागाने डोळे लाल झालेले असतात आणि डोळ्यात पाणी असतं. आणि पूजा घाबरून बघत असते. तेवढ्या टाळ्यांचा गडगडाट होतो. सनी तिला उभं करतो आणि लगेच खाली निघून जातो. पूजा पण लगेच जाते. त्याचा चेहरा बघायचा प्रयत्न करत असते, पण तोपर्यंत सनी निघून जातो. सगळे थोड्या वेळात जेवण करून आपल्या रूममध्ये जातात. पूजा, प्रणाली रूम शेअर करणार होत्या. दोघी बेडवर पडल्या पडल्या बोलत असतात. पण मला जरा वेगळं वाटते, पूजा विचार करतच. वाटणारच वेगळं, लग्न परवा आहे आणि अनएक्सेप्टेड मुलाशी होते, वाटणारच. प्रणाली, नाही ग, पण त्याच्या नजरेत आपलेपणा जाणवत नाही. पूजा, वाटतं कधी कधी. आता झोप लागत असते. प्रणालीला, आज डान्स करताना एवढं फिरवलं, मी पडले असते. आणि तुला माहिती आहे, त्याचा चेहरा एवढा जवळ होता, खूप भीती वाटली, पण डोळ्यात तिरस्कार दिसत होता ग. रागाने लाल झाले होते मी. काय केलं पण नाही तरी असं का? पूजा, बोल ना. पणे तिच्याकडून वळून बघते तर ती झोपलेली असते. पूजा पण जाऊ दे म्हणून झोपून जाते. सकाळी सोनाली झोपेत पूजाच्या रूमकडे येत असते. विहान त्याच्या कपड्यांचे बॅग घेऊन जात असतो. दोघे एकमेकांना धडकतात. आऊच. सोनाली, ए छोटी, नीट बघून चालता येत नाही का? उठतच विहान बोलतो. ती झोपेत असल्यामुळे तिला कळतच नाही 5 मिनिटं नक्की काय झालंय. जांभई देत केस नीट करत बघते तर विहान उभा असतो. त्याला तिला बघून असं खूप क्यूट वाटत असतं. विहान हसतच तिला हात देतो तिला उठायला. सोनाली त्याच्या हाताला टाळी मारते आणि स्वतःच उठते आणि रागाने गेट लॉस्ट म्हणतच रूममध्ये निघून जाते. काय पोरगी आहे ना, सॉरी ना थँक्यू, डायरेक्ट गेट लॉस्ट म्हणतच आपल्याला पाडलेले बेग उचलून रूमकडे जाते. आज संध्याकाळी हळदी असते. तोपर्यंत सगळे निवांत इकडे तिकडे फिरत असतात. पूजे, चल पिझ्झा पार्टी करू. तोपर्यंत अंकिता, हो ना, असे आपण तुझी बॅचलर पार्टी नाही केली. सोनाली, काय वहिनी, केली नाही तू म्हणतच इरा येते तर सगळे शांत होतात. आपण करू की वहिनी? इरा एक्सायटेड होत घाबरून. पूजा, नको, असलं काहीतरी, सगळे आहेत इकडे, आधीच काही नाही केलं तरी तुमचे दादा ओरडतात, असं काय केलं तर हाकलून देतील मला. काही काय बोलते वहिनी, आणि दादाला कशाला सांगायचं, हसतच इरा. तरी पण नको. पूजा, बरं जाऊ दे, साधी पिझ्झा पार्टी तर करायची का?
सावरत ऐश्वर्या, हो करू. पूजा सगळे पिझ्झा पार्टी करून थोडं झोपतात कारण संध्याकाळी परत तयारी करायची असते. संध्याकाळी सगळे हळदीसाठी तयार होतात. पूजाने हळदीसाठी आज पिवळी साडी घातली होती. बाकीचे मोकळे सोडले होते केस. आज मॅचिंग दागिने घातले होते आणि थोडे केस बांधून सनीने सुद्धा आज पिवळा कुर्ता तिला मॅच केला होता. दोघे शेजारी बसले होते. सगळे एक एक जण पुढे येऊन हळदी लावत होते. आधी सनी, नंतर पूजाला, थोड्या वेळात अंकिता आणि प्रणाली पण लावून जातात. ऐश्वर्या आणि सोनाली येतात. सनीला घाबरतच हळद लावतात आणि नंतर पूजाला. पूजे, अजून पण विश्वास नाही बसत. सरांशी तुझं लग्न होतंय, हळूच दोघी म्हणतात आणि खूप सारी हळद पूजाच्या तोंडाला लावतात. शेवटी सनीचे मित्र त्याला पण भरवतात. आता सगळे डान्स करत असतात. सनी आणि पूजा बसलेले असतात. ती सनीकडे बघून, अहो ऐका ना. पूजा. सनी बघतो तिच्याकडे, मला रूममध्ये जायचं आहे, मी जाऊ का? पूजा हळूच, का? काय काम आहे का? सगळे इकडे आहेत आणि तुझं काय काम आहे तिकडे? सनी, माझं पोट दुखतंय, मी गोळी खाऊन आले असते लगेच. तोंड बारीक करत. पूजा. आता सनी तिचा हात पकडतो आणि बस, कुठेही जायचं नाही. सनी पण मला. पूजा बोलतच असते की खोटं हसू घेऊन सनी, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही म्हणून मुद्दाम हात पकडून बसवतो. डान्स करता करता प्रणालीचं लक्ष पूजाकडे जातं. पूजा शांत बसलेली असते आणि सनीच्या हातात हात असतो आणि पूजाकडे बघूनच इशाऱ्यातच विचारते, काय झालं, नीट आहे ना? इकडे ये. पूजा पण इशारात म्हणते. ती आल्यावर तिच्या कानात सांगते, रूममधून गोळी आण आणि सोबत अंकिताला घेऊन जा. इकडे सनीकडे बघते तर तो मित्रांसोबत बोलत असतो पण तिचा हात घट्ट पकडलेला असतो. आता तिला खरंच खूप राग येतो असतो. ती हळूच म्हणत असते, हात सोड ना, त्रास होतोय. पूजा तिच्याकडे बघतो रागाने. सनी, मला पण होतोय म्हणून म्हणतो आणि परत डान्स बघायला लागतो. इकडे प्रणाली रूममध्ये गोळी आणायला जाते तर बाहेर अंकिता थांबते, मागून येऊन डोळ्यावर हात ठेवत. अंकिताच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल येते. अक्षय, अंकिताचा बॉयफ्रेंड आणि मामाचा मुलगा पण. घरचे त्याच्या लग्नाची परवानगी देत नसतात. काय गं, लगेच कसं काय ओळखते? अक्षय. ती हसते, मी ओळखणार नाही का? अंकिता, खूप दिवसातून भेटलेले असतात. दोघांच्याही डोळ्यात पाणी असतं आणि अंकिता मिठी मारते. तू कसं काय आलास इकडे? अंकिता. पूजा, आता माझी पण मैत्रीण आहे, मग लग्न नको अटेंड करायला? अक्षय. तेवढ्यात प्रणाली रूममधून येते. दोघांना बघून, हे लव्हबर्ड्स चालू दे तुमचं, मी जाते खाली, तुम्ही पण या. खाली येते, ज्यूसमध्ये गोळी टाकून पूजाला देते. तिला माहिती असतं पूजा गोळी खात नाही म्हणून. धर पटकन पी. प्रणाली. गोळी. पूजा केविलवाना तोंड करून, आहे त्यात, लवकर संपव. हसतच प्रणाली म्हणून निघून जाते. इकडे सोनाली डान्स करत अंकिताकडे बघून, अजून एक लव्हबर्ड्स आले. ऐश्वर्याला हसत म्हणते, तुम्हाला माहिती होतं? अंकिता जवळ येत, कालपासून तोंड पाहून फिरत होती, मग अजून फोर्स केला आम्ही याला. ए बाबा, आमच्या मैत्रिणीसाठी. ऐश्वर्या. सगळे डान्स करतच बोलत असतात. थोड्या वेळाने सगळे, ए तिकडे बघा की. सोनाली अक्षय अंकिताला आईस्क्रीम खाऊ घालत असतो. खूप प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात. सगळे त्यांच्यासमोर जातात. किती गोड आहे ना? अथर्व. लगेच दोघे लाजून इकडे तिकडे बघायला लागतात. अक्षय, काय आईस्क्रीम? सगळे म्हणतात आणि हसायला लागतात. दोघे लाजून खाली बघत असतात. तर तिकडे सनी फोनवर बोलत बोलत शांत एका ठिकाणी जातो. पूजाला सनी दिसतो. तिला कालचं आणि आजचं वागणं अजिबात आवडलेलं नसतं म्हणून ती पण मागे जाते आणि उभी राहते. तो शांत असतो म्हणून बोलायला चालू करते, तुम्ही एवढं का राग करता माझा? माझ्याशी लग्न करायचे नसेल तर स्पष्ट सांगा ना. याआधीही माझं लग्न मोडलंय, आता परत झालं तरी हे काही माझ्यासाठी नवीन नाहीये. नाही होणार. डोळ्यात पाणी असतं. पूजा. तेवढ्यात तिच्या हाताला धरून ओढत कोण तर मागे बघते तर प्रणाली असते. काय झालंय? वेड लागलंय का? लग्न मोडलेलेस का सांगतेस? प्रणाली हळूच म्हणते. तिने फक्त शेवटचं वाक्य ऐकलेलं असतं. तेवढ्यात सनी मागे वळतो. हो हो चालेल, तसंच करा. त्याच्या कानात ब्लूटूथ असतं. दोघींकडे बघून, काही काम होतं का? सनी. नाही जिजू, ते सगळे बोलत होते म्हणून आलो होतो म्हणतच पूजाला घेऊन निघून जाते. सनीने काहीच ऐकलेलं नसतं. पूजे, डोक्यावर पडलीस का? तुझी एंगेजमेंट झाली पण नव्हती, मग काय जाऊन सांगायची गरज आहे तिकडे? अगं पण. पूजा बोलतच असते की मध्ये थांबवत, हे बघ, मला कारण नको सांगूस, माझी शपथ आहे तुला. जे नातं जुळलं नव्हतं त्याबद्दल काहीही सांगण्यात अर्थ नाही आणि यापुढे हा विषय कधीच काढायचा नाही तू आणि कोणासमोरही म्हणून प्रणाली निघून जाते. रात्री सगळे थकलेले असतात. लगेच झोपतात.
सनी मित्रांसोबत असतो, ते ड्रिंक करत असतात. हा फक्त सोबत असतो. सध्या घे की, लगा थोडे. पीत पीत मित्र म्हणत असतात. नको, तुम्ही घ्या, मी जातो झोपायला. सनी, घे रे, आज शेवट आमचं. ऐक, उद्यापासून तू बायकोचं ऐकणार. दुसरा मित्र चिडवत असतात. मी नाही तिचं ऐकणार, सनी रागातच म्हणतो आणि निघून जातो. दोघांना दमल्यामुळे विचार करतच झोप लागते. लग्नाच्या दिवशी सकाळी दमल्यामुळे सगळे लेट उठतात. दुपारी लग्न होतं, त्यानुसार सगळे तयार व्हायला लागतात. आज पूजाने लाल रंगाचा शालू घातला होता, त्यावर मॅचिंग ज्वेलरी, बाजूबंद, केसांची हेअरस्टाईल, त्यांना अबोलीचा गजरा, मस्त असा मेकअप. आतापर्यंत सगळ्या मैत्रिणी तयार होऊन तिच्या रूममध्ये आल्या होत्या. किती छान दिसते ना ही. आता तर हिला बघून मला पण लग्न करू वाटते. अंकिता, मग करून टाक की. पूजाचं झाला की लगेच लावू. असंही नवरदेव पण आहे इथेच. सोनाली, मग इकडून डायरेक्ट सासूरवाडीला जायचं. ऐश्वर्या हसतच. होय तर, त्यात पहिली विकेट रुपीची उडते. प्रणाली, लाज वाटावी गं, थोडा कॉन्फिडन्स द्या. बाकीचा फालतूपणा करत बसता. पूजा, ए बाई, चिडू नको, ऑल इज वेल बोल. चेष्टा करत सोनाली, तुम्हाला हकलून देईन मी आता. पूजा, मी नाही जाणार. ए, तुम्ही पण नाही जायचं. सोनाली, थोडा वेळ चेष्टा मस्करी करतात आणि तिला रिलॅक्स करतात. चला पोरींनो, आवरलं का? घेऊन एक काकू येऊन म्हणतात. हो हो, आलोच म्हणतात, पण खरंच सगळ्या इमोशनल झालेल्या असतात. पूजा स्टेजवर जात असते. मागे मैत्रिणी. सनीने आज तिला मॅचिंग शेरवानी घातलेली होती. मंगलाष्टका होतात, हार घालायचे असतात. सनीचे मित्र लगेच सनीला उचलून घेतात, तर पूजाला कळत नाही काय करावं. इकडे लगेच ऐश्वर्या, सोनाली खुर्ची देऊन तिला वर चढवतात आणि पूजा पण पटकन हार घालते. सनी पण हार घालतो. सगळे शांत होतात. आता पुढच्या विधीसाठी दोघे बसतात. मागे बाकीचे असतात. इरा, तुम्ही दादाचे शूज चोरले नाही का? सगळ्यांकडे बघून. सोनाली, नको बाई, सर आमच्या पेमेंटमधून पैसे कट करतील. तुम्ही खूपच घाबरता दादाला. हसतच इरा. दोघे शांत असतात. पंडितजी सांगतात तसं करत असतात आणि आता मंगळसूत्र घालायला सांगतात. दोघांची नजर एकमेकांवर थांबते. त्याचे डोळे निर्विकार असतात, पण त्याला आता स्वतः हतबल झाल्याचा राग, परिस्थितीचा राग आणि पूजाचा पण राग येत असतो की हिच्याशी लग्न करावं लागतंय आणि तिच्या डोळ्यात प्रश्न असतात की खरंच बरोबर व्यक्ती लग्नासोबत होते का? मंगळसूत्र घाला, नंतर बघत बसा एकमेकांना. पंडितजी जरा मोठ्याने बोलतात. सगळे त्यांच्याकडे बघून हसायला लागतात. सनी पटकन मंगळसूत्र घालतो. आजपासून तुम्ही दोघे पती पत्नी, पंडितजी म्हणतात. उभे राहायला सांगतात. फेरे घेण्यासाठी सप्तपदी वचन. आता सगळे त्यांना अभिनंदन करत असतात. स्टेजवर सगळं पाहुणे येऊन अभिनंदन करत असतात. सगळ्यांसोबत फोटो काढतात. सनीचे मित्र येतात. सन्या, आता तर ओळख करून दे. एक मित्र, हे माझे मित्र निखिल, अभिजित, रोहित, आलोक, यश आणि ही पूजा. पहिल्यांदाच तिचं नाव घेतलं असतं त्याने. ती त्याची पत्नी होते आणि बघून खूपच लाजते. वहिनी, किती लाजता हो? ते जाऊ दे. आमचा सन्या बच्चा कसा आहे? कॉन्फिडंट एक मित्र म्हणतो. गप रे सनी. सगळे फोटो काढून निघून जातात. शेवटी पूजाचे फ्रेंड्स येतात. सगळ्यांची ओळख करून देते. सगळ्यांना हसून बोलतो. सगळे निघून गेलेले असतात. दोघे आता शांत बसलेले असतात. मला भूक लागली, हळूच पूजा म्हणते. मग मी काय करू? सनी तिच्याकडे न बघताच म्हणतो. मी पण कोणाला सांगते म्हणतच दुसरीकडे बघायला लागते. तेवढ्यात फोटोग्राफर कपल फोटोशूटचं सांगायला येतो. इरा विहान थांबलेले असतात त्यांना सांगायला. दोघांना पोज सांगत असतात. खांद्यावर हात ठेवायला सांगतात. सनीला तो ठेवतो, तरी पण फोटोग्राफर फोटो काढत नाही म्हणून शेजारी बघतो, तर पूजा डोळे बारीक करून रागाने बघत असते. सनी, काय झालं, नजरेने बघत असतो. तेवढ्यात फोटोग्राफर फोटो काढतो. थोडेफार फोटो काढतात. आता जेवायला जायचं असतं. दोघांना शेजारी बसवतात आणि एकच प्लेट वाढलेली असते. सनी काही बोलणार त्याआधीच सगळे म्हणतात, एकाच प्लेटमध्ये जेवायचं असतं. पण आधी नाव घ्या मगच. मोठी आई, पूजा, नाव घे. सुख समाधान असेल तिथे लक्ष्मीचा वास. सनी, रामाना देते मी गुलाबजामचा घास. सगळे हसायला लागतात. सनी, आता तू घे. आता नाव. मोठी आई, मला नाही येत घेता. सनी तोंड वाकडे करून, घे, नाहीतर जेवण नाही करू देणार. विहान म्हणतो, घ्या हो, मला भूक लागली. पूजा केविलवाणा चेहरा करून हळूच म्हणते. तिचा चेहरा बघून त्याला काय वाटतं माहिती नाही, पण तिच्याकडे एकटक बघत लगेच तो पूजा एवढंच म्हणतो. ती छान लाजते. चला आता पटकन एकमेकांना पहिला घास खाऊ घाला. मोठी आई. ती पटकन त्याच्या समोरचा गुलाबजाम धरते. तो थोडं खातो आणि तसाच हात तिच्या तोंडाकडे नेतो.
मला नको म्हणून लगेच खाली हात घेते आणि दुसरं स्वीट त्याच्यासमोर धरते. हे खाऊ घाला. हसतच पूजा सनी पटकन तिच्या तोंडात घालतो. तिला 2 मिनटं कळतच नाही आणि तो इकडे जेवण चालू पण करतो. फक्त स्वीट खात असते. शेवटी आता घरी जायचं असतं. मैत्रिणी पण इमोशनल होतात. पूजाला सोडायला घरचे बाहेर येतात. सगळे रडत असतात. पूजा पण रडत असते. तर अशी होती प्रेक्षकांनो आजची कहाणी. कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला. आता पुढे याचा आपल्याला अजून काही भाग पाहायचे आहेत. तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.